मित्रांनो नमस्कार. तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हा दीपोत्सवाचा पर्व आपल्या हिंदू धर्मातला एक मोठा सण साजरा होतोय सगळीकडे आणि मोठा धूमधडाक्यात साजरा होतोय. सगळीकडे वातावरण जे आहे ते काहीसं आल्हाददायक तर झालेलंच आहे आणि त्याच्याच बरोबर आता जर आपण मागच्या पावसाळ्यातल्या 4 महिन्यातला पाऊस पाहिला, काही ठिकाणी तो अवकाळी होता, काही ठिकाणी तो दुष्काळी होता, काही ठिकाणी तो अ, थोडासा जास्तच बरसला. तर सगळीकडचा साकल्यानं जर विचार केला तर महाराष्ट्रभरात यावेळेचा जो पाऊस आहे, तो सरासरीपेक्षा बरा झालेला आहे. आता मी जास्त नाही, कमी नाही, सरासरीपेक्षा बरा झाला आहे असं जेव्हा म्हणतो याचा अर्थ शेतकरी राजाही सुखावलेला आहे. त्याची जी पिकं ज्या ज्या मोसमात यायची होती ती आलेली आहेत आणि सोयाबीन असो, धान असो, कापूस असो, या सगळ्या महत्त्वाच्या अशा शेतकी उत्पन्नांना एक चांगला भाव बाजारात मिळतो आहे आणि बळीराजा जेव्हा खुश असतो, तेव्हा तुमचं राज्य, तुमचा देश सारंच काही खुशाहाल असतं. आता याच धाग्यावर मी पुढे एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. या सगळ्या खुशालीच्या वातावरणामध्ये मला तुम्हाला एक जिव्हाळ्याची गोष्ट सांगायची आहे. ती अशी की आपला जो आकार परिवार आहे, या आकार परिवाराच्या माध्यमातून आपण दरवर्षी नाशिक जवळच्या पेठ तालुक्यातल्या कहांडोळपाडा आणि देवळाचा पाडा या 2 आदिवासी पाड्यांवर जाऊन तिथे दिवाळी साजरी करतो. आता गेल्या वर्षी आपण ज्या पद्धतीने दिवाळी साजरी केली होती, त्याचं सारं इतिवृत्तांत तुमच्या पुढे मी मांडलेलंच आहे. तुम्ही ते व्हिडिओज आपल्या पाड्यावर चला या प्लेलिस्टमध्ये पाहू शकता. पाड्यावर आपण आजवर केलेलं कार्य तेही तुम्हाला ज्ञात आहे, मला नव्यानं सांगायला नको. पण आपले जे काही आदिवासी बांधव त्या पाड्यांवर राहतात, त्या पाड्यावरही आपल्यासारख्या शहरी भागात किंवा थोड्याफार सुधारलेल्या नागरी वस्त्यांमध्ये जे आपण राहतो, तिथं ज्या पद्धतीनं आपण दिवाळी साजरी करतो, फराळ असतो, नवे कपडे असतात, फटाके असतात, त्यासोबत बरीच गंमत-जंमत असते. आपण बऱ्याचदा दिवाळी पहाटसारखे जे कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमाला जातो. भावगीतांचा, सुमधुर संगीताचा आस्वाद घेतो आणि नव्या वर्षाची सुरुवात करताना आणि या आनंद पर्वाला एक वेगळं आठवणीचं कोंदण लाभावं म्हणून आपण वेगवेगळे संस्मरणीय कार्यक्रम करत असतो. हे सगळं झालं आपल्यापुरतं, तुमच्या आमच्यासारख्या शहरी भागात राहणाऱ्या लोकांपुरतं. आता त्या आदिवासी पाड्यावर जे लोक आपले राहतात, जे आपले बांधव राहतात, त्यांची दिवाळी नेमकी कशी असते? आता हे मी आणि माझा जो काही परिवार आहे, आकार परिवार, त्यातले जे काही ॲक्टिव्ह मेंबर्स आहेत, जे सक्रिय सभासद आहेत, जे आम्ही 7-8 लोक सातत्यानं पाड्यावर जातो दर महिना किंवा 1.5 महिन्याच्या अंतरानं आणि तिथं वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्यातल्या बऱ्याच लोकांनी हे सगळं जवळून पाहिलेलं आहे. पण मला असं वाटतं गेल्या वर्षी भारतातला किंबहुना क्रिकेट खेळणाऱ्या साऱ्या देशांचा एक मोठा उत्सव सुरू होता. वर्ल्ड कप क्रिकेट आणि त्या क्रिकेटची फायनल मॅच होती अहमदाबादला. त्या दिवशी त्या मॅचच्या धामधुमीमध्ये आणि साऱ्या जगाचं लक्ष त्या सामन्याच्या निकालाकडे, रिझल्टकडे लागलेलं असताना आम्ही मात्र त्या आदिवासी पाड्यावर जाऊन रमलो होतो. तिथं आपण त्या आपल्या आदिवासी बांधवांना दिवाळीचा फराळ गोडधोड खाऊ घातलं. तिथल्या आपल्या आदिवासी बांधवांना म्हणजे आपल्या त्या ज्येष्ठ मायमाऊलींना नऊवारी साड्यांचं वाटप केलं. तिथे आपले जे काही ज्येष्ठ बांधव आहेत, जे सगळेच आपल्या वडिलांच्या, आजोबांच्या, अगदी पणजोबांच्या वयाचेही काही ज्येष्ठ सदस्य आपल्या त्या पाड्यावर आहेत. या सगळ्यांसाठी धोतरजोडी, टॉवेल टोपी असा एक मानपान आपण केला त्यांचा. तसं पाहिलं तर हे सगळे स्वावलंबी आहेत. छोट्या-छोट्या खाचरांमध्ये शेती करतात. वर्षभर पुरेल असं धान्य पिकवून आपला उदरनिर्वाह करतात. पण या पाड्यांवर आजही जे आपल्याला 75-76 वर्षांपूर्वी लाभलेलं स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्याने आपल्याला जे काही मिळवून दिलं आहे,
त्या सोयीसुविधा म्हणा, तो जो ऐशोआराम आहे ज्याला आपण असं म्हणू शकतो, ज्या सुविधा आहेत, त्या मात्र या आदिवासी पाड्यांवर अद्याप पोहोचलेल्या नाहीत. आणि हे मी सातत्यानं तुमच्यापुढे मांडत आलेलो आहे. मग तुमच्या आमच्यासारखी दिवाळी म्हणजे आपल्याला पगार मिळतो, बऱ्याच लोकांना बोनसही मिळतो. तर त्यातून जी साजरी होणारी दिवाळी असते ती तर यांच्या नशिबी कधीच येत नाही. मग या लोकांना दिवाळी पहाटसारखा सांगीतिक कार्यक्रम असो किंवा गोडधोडाचा फराळ असो, चकल्या, करंज्या, लाडू, बेसन लाडू जे माझ्यासारख्या काही खवय्यांना आवडतात, करंज्या आवडतात, शंकरपाळ्या आवडतात, चिरोट्या आवडतात. पण ह्यातले कित्येक पदार्थ या मंडळींनी पाहिले देखील नाही आहेत. ते पदार्थ त्यांच्यापर्यंत आम्ही गेल्या वर्षी पहिल्यांदा पोचवले होते. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहिल्यानंतर कंठ दाटून आला होता माझा. आजही ते आठवलं की कुठेतरी काहीतरी सुटतंय, तुटतंय असं वाटतं आतून. असो, तो मागच्या वर्षीचा उपक्रम यावर्षीही आम्ही करत आहोत. आकार परिवार करतोय. यावेळेला आमच्या सोबतीला हेमंत बर्वे हे आमचे एक मित्र आहेत. त्यांचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल. गंधार नावाचं त्यांची एक संस्था आहे. त्या संस्थेकडून ते सांगीतिक कार्यक्रम करत असतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्रावर त्यांनी केलेले कार्यक्रम, जयस्तुते किंवा बरेच असे कार्यक्रम आहेत जे लोकप्रियही आहेत. तर हेमंत बर्वे आणि त्यांचे सहकारी पाड्यावर आपल्यासोबत येऊन तिथं दिवाळी पहाट ऐकवणार आहेत आपल्या आदिवासी बांधवांना. तिथे जाण्या-येण्याचा जो मार्ग आहे आणि तिथल्या इतर सोयीसुविधा म्हणजे लाईट आणि तिथे रस्ता नसल्यामुळे तिथपर्यंत पोचायला जो वेळ लागतो, या सगळ्याचा विचार केला तर तिथे दिवाळी पहाट करायला जायचं म्हणजे आदल्या दिवशी जाऊन मुक्काम करण्यासारखं आहे. आणि ते शक्य नसल्यामुळे आम्ही हा जो कार्यक्रम आहे तो येत्या मंगळवारी 5 तारखेला सकाळी 9 वाजता करत आहोत पाड्यावर. या कार्यक्रमानंतर अर्थातच प्रथेप्रमाणे सगळ्यांना गोडाधोडाचा तो फराळ वाटप होईल. साडी, टॉवेल टोपी आणि धोतर जोडीचं वाटप होईल. लहानग्यांसाठी आम्ही फटाके घेऊन चाललो आहे, ते फटाके आम्ही त्यांना देऊ. आणि हे सगळं जो काही एक दीपोत्सव, एक आनंद मेळा जो साजरा होईल, तो साजरा होत असताना त्या सगळ्या आपल्या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, तो टिपून घेत, ती ऊर्जा आपल्या कुठेतरी अंतर्मनात साठवत, पुढच्या कामाला लागण्यासाठी आपण तिथून असे मार्गस्थ होणार आहोत. ज्यांना कोणाला या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे, कसंही म्हणजे बरेच आपले सबस्क्रायबर्स मी जो सपोर्टर्स नंबर दिला आहे त्यावर या माझ्या पाड्यावरच्या उपक्रमासाठी सातत्याने मदत करत असतातच. याही कार्यक्रमाला तुम्हाला काही मदत करायची असेल तुम्ही करू शकता. पण या सगळ्या कार्यक्रमाला ज्यांनी खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप दिलं आहे ते आमचे हुंडीवाले काका जे आहेत, महेंद्र हुंडीवाला, त्यांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाची जबाबदारी उचललेली आहे. त्याचबरोबर आमच्या गायत्रीताई कुलकर्णी आहेत, ज्या पुण्याहून त्यांनी हा सुग्रास फराळ पाठवला आहे आमच्या आदिवासी बांधवांसाठी. त्यांचं छोटेखानी असं घरगुती एक केंद्र आहे, ज्या केंद्रातून त्या वेगवेगळे खाद्यपदार्थ पुरवत असतात. म्हणजे सीझनल म्हणा, जसे आपल्याला आपल्या संस्कृतीप्रमाणे लागत असतात वेगवेगळ्या सणावारांना, तसा दिवाळीचा फराळही त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बनवला जातो. आणि त्यांना मागणीही बरीच आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून त्यांच्याकडे ऑर्डर्स येत असतात. त्यांच्याकडे सध्या ऑर्डर्सची एवढी धामधूम असताना, म्हणजे त्या अगदी रात्रीच्या 2-2, 3-3 वाजेपर्यंत त्यांच्या भटारखान्यात काम चालू असताना त्यांनी आपण पाड्यावर जाऊन फराळ वाटतो त्यात सहभागी व्हायचं आहे म्हणून त्या फराळाची जबाबदारी त्यांनी उचलली आणि तो सुग्रास फराळ आपल्याला पाठवलेला आहे, जो आपण पाड्यावर घेऊन जाणार आहोत. असं बरंच काही असतं जे आपण पाड्यावर नेत असतो. तिथल्या लोकांशी समरस होत, त्यांच्याशी संवाद साधत, त्यांना काही गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असतो. जे आपण इथे अनुभवतोय, जे आपण इथे उपभोगतोय, ते सारं काही त्या पाड्यावर नेऊन देण्यासारखी व्यवस्था नसल्यामुळं जे जे शक्य होईल ते करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि भविष्यकाळात तो पाडा न राहता एका चांगल्या सुधारित नागरी वस्तीत त्याचं परिवर्तन व्हावं हीच आपली इच्छा आहे. आणि त्या इच्छेसाठी आपण झगडतोय, धडपडतोय, आपले परिश्रम सुरू आहेत आणि त्या परिश्रमाला देव कधी ना कधीतरी यश देईल
या आशेवर मी आपला निरोप घेतो. या कार्यक्रमाची माहिती तुम्हाला व्हावी, ज्यांना कोणाला या कार्यक्रमासाठी आमच्यासोबत त्या आदिवासी पाड्यावर यायचं आहे त्यांनी आमच्या खाली दिलेल्या 2 नंबरवर जरूर संपर्क साधावा. सागर नाईक आणि कुणाल खरात यांचे नंबर खाली स्क्रोल होताना दिसतील. त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तुम्हाला जर नाशिकच्या त्या पाड्यावर मंगळवारी 5 तारखेला या दीपोत्सवात सहभागी व्हायला यायचं असेल, आपल्या आदिवासी बांधवांच्या आनंदात सहभागी होऊन तो आनंद मेळा अनुभवायचा असेल, तर नक्की तुमचं स्वागत असेल. तुम्ही या आणि आम्ही पाड्यावर काय काय करतो आणि आजवर म्हणजे मागच्या 2.5 वर्षात त्या पाड्याची अवस्था आधी कशी होती आणि आता आम्ही तिथे काय काय केलं आहे, हे जर याची डोळा पाहायचा असेल त्यांनी जरूर सहभागी व्हा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.